हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेसन मध्ये आपण इंग्लिश बोलताना सर्रास वापरले जाणारे 6 इंग्लिश पॅटर्न्स पाहणार आहोत आणि यांच्या सहाय्याने तुम्ही स्वतः वाक्य तयार करून इंग्लिश बोलू शकणार आहात। चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया। फर्स्ट पॅटर्न बघूया, त्यासाठी एक्झाम्पल बघा। मला सकाळी लवकर उठणे मुळीच आवडत नाही। इंग्लिश होईल आय कांट स्टँड वेकिंग अप अर्ली। आय कांट स्टँड वेकिंग अप अर्ली। एखादी गोष्ट आपल्याला मुळीच आवडत नाही हे बोलण्यासाठी आपण त्याची सुरुवात आय कांट स्टँडने करू शकतो। कांट स्टँडचा वापर एखादी गोष्ट मुळीच आवडत नाही, एखाद्या गोष्टीचा आपल्याला तिरस्कार वाटतो हे बोलून दाखवण्यासाठी करतात। कांट स्टँडचा वापर करून आता पुढील सेंटेन्सेस तुम्हाला बोलायचे आहेत। सेंटेन्स बघा, मला माझी नोकरी मुळीच आवडत नाही। काय इंग्लिश होईल बोला, आय कांट स्टँड, बोला पुढे पुढे बोला परफेक्ट। आय कांट स्टँड माय जॉब। आय कांट स्टँड माय जॉब। नेक्स्ट सेंटेन्स, मला बाहेर खायला मुळीच आवडत नाही। कसं बोलणार बोला, आय कांट स्टँड, बोला पुढे बोला परफेक्ट। आय कांट स्टँड इटिंग आउटसाइड। नेक्स्ट सेंटेन्स, मला तिची वृत्ती मुळीच आवडत नाही। याची इंग्लिश बोला, आय कांट स्टँड, बोला पुढे बोला ऑसम। आय कांट स्टँड हर ॲटिट्यूड। आय कांट स्टँड हर ॲटिट्यूड। आणि डिअर फ्रेंड्स, हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे। मला हे ज्यूस मुळीच आवडत नाही। हे सेंटेन्स तुम्ही कांट स्टँडचा वापर करून कसं बोलणार हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका। चला तर आजचा आपला नेक्स्ट पॅटर्न बघूया। त्यासाठी एक्झाम्पल बघा, मी खिडकी बंद केली तर चालेल का? वुड यू माइंड इफ आय क्लोज द विंडो? वुड यू माइंड इफ आय क्लोज द विंडो? आपण एखादी गोष्ट जर केली तर त्याबाबत समोरील व्यक्तीची काही हरकत आहे का असे आपण विचारत असतो। म्हणजेच काय, आपण त्या व्यक्तीची नम्रपणे परवानगी घेत असतो। मग अशी नम्रपणे परवानगी घेण्याची सुरुवात आपण वुड यू माइंड इफ आय ने करू शकतो। वुड यू माइंड इफ आय। आता पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे। एक्झाम्पल बघा, मी इथे बसलो तर चालेल का? काय इंग्लिश होईल बोला, वुड यू माइंड इफ आय, बोला पुढे बोला ऑसम। Would you mind if I sat here? Would you mind if I sat here? या ठिकाणी लक्षात घ्या, आय नंतर आपल्याला क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरायचे आहे। जसं की शीटचं भूतकाळी रूप आपण सॅट वापरलेलं आहे। पुढील सेंटेन्स बघा, मी पार्टीला आलो नाही तर चालेल का? इंग्लिश बोला, Would you mind if I, बोला पुढे बोला ऑसम। Would you mind if I didn't come to the party? Would you mind if I didn't come to the party? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर चालेल का? बोला इंग्लिश, Would you mind if I, बोला पुढे बोला परफेक्ट। Would you mind if I asked you a question? Would you mind if I asked you a question? आणि डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी, मी तुमचा फोन वापरला तर चालेल का? वुड यू माइंड इफ आयचा वापर करून ही परवानगी तुम्ही कशी मागणार कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका। चला आता आपला थर्ड पॅटर्न बघूया। त्यासाठी हे एक्झाम्पल बघा, तुम्ही माझा फोन वापरायला माझी काही हरकत नाही। आय डोंट माइंड इफ यू यूज माय फोन। आय डोंट माइंड इफ यू यूज माय फोन। म्हणजेच तुम्ही माझा फोन वापरायला माझी काही हरकत नाही। समोरील व्यक्तीने एखादी गोष्ट केली तरी चालेल, आपली त्याबाबत काही अडचण नाही, काही हरकत नाही। मग आपल्याला अशा पद्धतीची एक सॉफ्ट परवानगी समोरच्या व्यक्तीला द्यायची असते। तर त्यासाठी आपण सेंटेन्सची जी सुरुवात आहे आय डोंट माइंड इफ यू ने करू शकतो। आता पुढील सेंटेन्सेस तुम्हाला बोलायचे आहेत। तू आता गेला तरी माझी काही हरकत नाही। इंग्लिश बोला, आय डोंट माइंड इफ यू, बोला पुढे बोला परफेक्ट। I don't mind if you go right now. I don't mind if you go right now. Next sentence, तुम्ही मला वरद बोलले तरी माझी काही हरकत नाही। याची इंग्लिश बोला, I don't mind if you, बोला पुढे बोला परफेक्ट। I don't mind if you call me वरद। I don't mind if you call me वरद। नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही इथे बसले तरी माझी काही हरकत नाही किंवा तुम्ही इथे बसले तरी मला चालेल। याची इंग्लिश काय होईल मग, आय डोंट माइंड इफ यू, बोला पुढे बोला ऑसम। आय डोंट माइंड इफ यू सिट हिअर। आय डोंट माइंड इफ यू सिट हिअर। तुम्ही इथे बसले तरी माझी काहीच हरकत नाही। आणि डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे। तुम्ही इथे खेळले तरी माझी काही हरकत नाही किंवा तुम्ही इथे खेळले तरी चालतील।
हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका, मी तुम्हाला नक्कीच तिथे रिप्लाय देईल. आता आपले 4th पॅटर्न बघूया. त्यासाठी एक्झाम्पल बघा. मी तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण आनंदाने एखाद्या गोष्टीची वाट बघत असतो, एखाद्या गोष्टीबाबत आपण फार उत्सुक असतो, मग त्याविषयी बोलण्यासाठी आपण सेंटेन्सची सुरुवात आय एम लुकिंग फॉरवर्ड टू ने करू शकतो. लक्षात घ्या, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. आता पुढील सेंटेन्स तुम्हाला बोलायचे आहेत. सेंटेन्स बघा. मी तुझ्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. काय इंग्लिश होईल बोला मग. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. बोला पुढे, बोला परफेक्ट. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू. नेक्स्ट सेंटेन्स. मी माझ्या निकालाविषयी खूप उत्सुक आहे किंवा मी माझ्या निकालाची खूप वाट पाहत आहे. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. काय सेंटेन्स होईल बोला. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. बोला पुढे, बोला ऑसम. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय रिझल्ट. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय रिझल्ट. नेक्स्ट सेंटेन्स. मी तुझ्या फोनची खूप वाट पाहत होतो. काय इंग्लिश होईल याची. आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू. बोला पुढे, बोला परफेक्ट. आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू युअर कॉल. मी तुझ्या फोनची खूप वाट पाहत होतो. या ठिकाणी बघा, ॲमच्या ऐवजी मी वाजचा वापर केलेला आहे. कारण काय, आपण ही गोष्ट भूतकाळात घडून गेलेली आहे त्याविषयी बोलत आहोत. एखादी गोष्ट होऊन गेलेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला वाजचा वापर करायचा आहे ॲमच्या ऐवजी. आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. मी घरी जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार. आय एम लुकिंग फॉरवर्ड टूचा वापर करा आणि हे सेंटेन्स कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. चला आता आपले नेक्स्ट पॅटर्न बघूया. त्यासाठी हे एक्झाम्पल बघा. या ट्रॅफिकला मी खूप वैतागलो आहे. आय एम सिक ऑफ दिस ट्रॅफिक. आय एम सिक ऑफ दिस ट्रॅफिक. फ्रेंड्स, लक्षात घ्या, एखाद्या कृतीचा, एखाद्या परिस्थितीचा, एखाद्याच्या वागण्याचा आपल्याला जर खूप कंटाळा आला असेल, म्हणजेच आपण काय म्हणतो, मी खूप वैतागलोय. असं बोलण्यासाठी आपण कशाचा वापर करू शकतो. आय एम सिक ऑफचा. आय एम सिक ऑफने सुरुवात करून आपण बोलू शकतो. आता आय एम सिक ऑफचा वापर करून पुढील सेंटेन्सेस तुम्हाला बोलायचे आहेत. सेंटेन्स बघा. तुझ्या कारणांचा मला खूप कंटाळा आला आहे. काय इंग्लिश होईल बोला. आय एम सिक ऑफ. बोला पुढे, बोला परफेक्ट. आय एम सिक ऑफ युअर एक्सक्युजेस. आय एम सिक ऑफ युअर एक्सक्युजेस. नेक्स्ट सेंटेन्स. मला तुझ्या खोटेपणाचा खूप कंटाळा आला आहे किंवा मी तुझ्या खोटेपणावर वैतागलो आहे. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. काय सेंटेन्स होईल. आय एम सिक ऑफ. बोला पुढे, बोला परफेक्ट. आय एम सिक ऑफ युअर लाईज. नेक्स्ट सेंटेन्स. मला अभ्यासाचा खूप कंटाळा आला आहे. कसं बोलणार इंग्लिशमध्ये बोला. आय एम सिक ऑफ. बोला पुढे, बोला परफेक्ट. आय एम सिक ऑफ स्टडिंग. आय एम सिक ऑफ स्टडिंग. मला गरीब असल्याचा खूप कंटाळा आला आहे. कसं बोलणार. आय एम टायर्ड ऑफ. बोला पुढे, बोला परफेक्ट. आय एम टायर्ड ऑफ बिईंग पुअर. आय एम टायर्ड ऑफ बिईंग पुअर. बघा, या ठिकाणी मी आय एम सिक ऑफ ऐवजी काय वापरलं. आय एम टायर्ड ऑफ. आय एम सिक ऑफच्या ऐवजी तुम्ही आय एम टायर्ड ऑफचा वापर देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही आय एम फेड अप विथचा पण देखील वापर करू शकता. की जसे की एक्झाम्पल बघा. मला या कामाचा खूप कंटाळा आला आहे. इंग्लिश बोलू शकता. आय एम फेड अप विथ दिस वर्क. आय एम फेड अप विथ दिस वर्क. आय एम सिक ऑफ. आय एम फेड अप विथ. आय एम टायर्ड ऑफ. हे सगळे सिमिलर आहेत. हे तिन्हींचा अर्थ मित्रांनो एकच होतो. आणि डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. मला शाळेचा खूप कंटाळा आला आहे. कसं बोलणार इंग्लिशमध्ये. कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. चला आता आपले लास्ट पॅटर्न बघूया. त्यासाठी हे एक्झाम्पल बघा. मला राग देऊ नकोस. डोंट मेक मी अँग्री. डोंट मेक मी अँग्री. बघा मित्रांनो, आपण बऱ्याचदा मित्रांसोबत हसत हसत सहजपणे बोलत असतो. मला बनवू नकोस, मला हसू नकोस, मला राग देऊ नकोस. अशा पद्धतीने बोलण्याची जी सुरुवात आहे ती आपण डोंट मेक मी करू शकतो. डोंट मेक मी. त्यानंतर आपल्याला समोर ॲडजेक्टिव्ह घ्यायचा आहे. आता पुढील सेंटेन्सेस तुम्हाला बोलायचे आहेत. बघा. मला मूर्ख बनवू नकोस. बोला इंग्लिश. डोंट मेक मी. बोला पुढे, बोला परफेक्ट. डोंट मेक मी फूल. डोंट मेक मी फूल म्हणजेच मला मूर्ख बनवू नकोस. नेक्स्ट सेंटेन्स. मला दुःखी बनवू नकोस. काय होईल इंग्लिश. डोंट मेक मी. बोला पुढे, बोला परफेक्ट. डोंट मेक मी सॅड. डोंट मेक मी सॅड. अतिशय सोपं आहे. मला रडायला लावू नकोस. काय होईल इंग्लिश बोला. डोंट मेक मी. बोला परफेक्ट. डोंट मेक मी क्राय. डोंट मेक मी क्राय. आणि डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी.
मला हसवू नकोस हे तुम्ही डोंट मेक मीचा वापर करून कसं बोलणार कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका. डिअर फ्रेंड्स, आज विचारलेली सर्व सेंटेन्सेस कमेंट सेक्शन मध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊ शकेल. भेटूया असेच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.